गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही 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 वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहेत. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या तागात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य. आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. एक लाख ते 10 करोड पर्यंत नामको बँक प्रोफेशनल लोन आणि घर घेण्यासाठी गृह कर्ज, त्याचबरोबर आपल्या ठेवींवर आकर्षक व्याजदर सुद्धा. आणि तुमच्या व्यवसायासाठी MSME लोन, आकर्षक व्याजदर, क्रेडिट रेटिंग प्रमाणे वेलकम रेट 8.5% नामको बँकेच्या नाविन्यपूर्ण कर्ज योजना. अधिक माहितीसाठी आजच आपल्या जवळील नामको बँकेच्या शाखेला भेट द्या. अटी लागू. आता आपण दुसऱ्या सत्राकडे वळूया. डॉक्टर विशाल जाधव यांचा चित्रफितीच्या माध्यमातून परिचय जाणून घेऊया. डॉक्टर विशाल जाधव दंतमुख कर्करोग तज्ज्ञ असून सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणारे संवेदनशील वैद्यकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवत असतानाच त्यांनी समाजातील तरुणांना दिशा देण्याचं, आरोग्याबरोबरच सामाजिक भान निर्माण करण्याचं काम सातत्याने केलं आहे. नाशिकच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. कला, क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक कार्य यांना समांतरपणे वाहून घेण्याची वृत्ती त्यांच्यात उपजत आहे. गेल्या 20 वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात ते सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मुख कर्करोग आणि तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी समुपदेशन करून आरोग्य जनजागृती करण्याचं महत्वाचं कार्य त्यांनी सातत्यानं केलं आहे. कोरोना काळात भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात अनेक दवाखाने बंद असताना त्यांनी जबाबदारीने सेवा बजावत अनेक मोठ्या दंत शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना, रुग्णांना कर्करोगासंबंधात मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विविध जनजागृती मोहिमा, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. महापुरुष, समाजसुधारक आणि सांविधानिक मूल्यांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी समाज प्रबोधनाचंही कार्य केलं. गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत करणे, तसेच राजीव नगर वसाहतीतील तरुण आणि तरुणींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य करणे ही त्यांच्या सामाजिक जाणीवेची ठळक उदाहरणं आहेत. सामाजिक संवाद, आरोग्य जनजागृती आणि लोकभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून ते आजही सक्रिय आहेत. BDS, MDS, PhD, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट तसेच योगा टीचर अशा विविध शैक्षणिक पदव्या त्यांनी संपादन केलेल्या आहेत. डॉक्टर विशाल जाधव यांनी दंतमुख कर्करोग, जबड्याच्या शस्त्रक्रिया, दंतरोपण आणि अक्कलदाढ शस्त्रक्रिया यांसारखे अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. महागड्या दंत शस्त्रक्रिया सामान्य रुग्णांनाही परवडतील अशा दरात उपलब्ध करून देत त्यांनी वैद्यकीय सेवेचा मानवी चेहरा जपला आहे. नाशिक येथे पार पडलेला योग साहित्य संमेलन आणि नारायण सर्वे साहित्य संमेलन या दोन्ही महत्वपूर्ण संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. मुख कर्करोग समजून घेणे, काळाची गरज
या विषयावर ते आपले विचार मांडत असताना तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून नव्या जागतिक आव्हानांना समर्थपणे सामोरं जावं असा जागरूकतेचा संदेश ते देतात. निरोगी, संवेदनशील आणि सक्षम समाज निर्मितीवर त्यांचा असलेला विश्वास त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येतो. दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी अक्षर काव्य समूह नेरूळ मुंबई प्रस्तुत उत्सव शब्दसुरांचा ध्यास मराठीचा हा कार्यक्रम होईल. आपण त्याचाही आनंद घ्यावा. आता आपण डॉक्टर विशाल जाधव यांचे विचार जाणून घेऊया. विषय आहे मुख कर्करोग समजून घेणे काळाची गरज. प्रथमतः हा आवडीचा नसलेला विषय मला तुमच्यासमोर सादर करण्यासाठी वसंत व्याख्यानमालेने संधी दिली, त्याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष बेनी सर आणि त्यांची संपूर्ण कमिटी यांचा आभार व्यक्त करतो. 2005 साली मी BDSला ॲडमिशन घेतले. तोपर्यंत दातांचा डॉक्टर म्हणजे MBBSला ॲडमिशन न मिळाले, त्यामुळे BDSला ॲडमिशन घेतले असा माझाही समज होता. परंतु जेव्हा 2006ला मी पासआउट झालो, 2001ला ॲडमिशन घेऊन 2006ला पासआउट झालो, तेव्हा BDS म्हणजे हा फक्त दातांचा डॉक्टर नसतो, तर हा तुमच्या ओठापासून तर तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल जो ट्रॅक्ट आहे त्या ट्रॅक्टची पूर्ण काळजी घेणारा एक दंतवैद्य असतो, हे त्यावेळेस मला कळलं. जर आपण अन्न शरीर जर निरोगी ठेवण्यासाठी आपण अन्न तोंडातूनच घेतोय, हेल्दी राहायचं आहे, जे काही आपण खातोय ते तोंडातून खातोय, आणि जर तो मार्गच जर आपला हेल्दी नसेल, मी PPT ठेवलेल्या आहेत त्या फक्त एक कुणाला गरज वाटली त्यासाठी ठेवलेलं आहे, त्याची गरज पडणार नाही, कारण कॉलेजमध्ये चालणारं लेक्चर नाही आहे, हे पब्लिक टॉक आहे, त्यामुळे त्याची काही गरज पडणार नाही. गरज पडली तर मी सांगेल की जर आपलं तोंड चांगलं असेल, मग तोंड आपण वेगवेगळ्या माध्यमातून म्हणतो की आपलं बोलणं चांगलं असेल किंवा आपलं जेवण चांगलं असेल तर आपण आपल्या समाजात मान किंवा अपमान मिळत असतो. त्याच पद्धतीने आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर आपलं तोंड व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे. तोंडाचे बरेच अवयव आहेत, त्यामध्ये दात आहे, ओठ आहे, गाल आहे, जीभ आहे, पडजीभ आहे, ह्या सर्वांनी मिळून आपलं मुख बनत असतं. आणि आपण जो कर्करोग बनतोय, आपण जर बघितलं तर बरेच जण जे व्यसन करणारे मित्र आहेत ते म्हणतात, डॉक्टर कुठे आम्ही व्यसन केल्यामुळेच कुठे कर्करोग होतो, त्याचे बरेच कारणं आहेत. बरोबर आहे, कारणं बरेच आहेत, परंतु हे कारणं त्या आपल्या हातात नाही आहेत. आपण बिस्लरीचं पाणी पितोय, किती दिवसापासून ठेवलेलं माहीत नाही, परंतु आपल्या ते हातात नाही आहे. परंतु मी गुटखा खायचा नाही, मी तंबाखू खायचं नाही, कारण तंबाखूमध्ये काय काय आहेत, सगळे विघातक द्रव्य आहेत, पोलोनियम आहे, पॉलिसायनाईड आहे. मग आपण तंबाखूचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये धूरविरहित तंबाखू, आपण मिश्री लावतो, गुटखा लावतो, किंवा स्नफ आपण श्वासाद्वारे जी काही तंबाखू घेतली जाते ते पण आहे. हे न करणं माझ्या हातात आहे.
आपण मानव आणि पशूंचा विचार केला तर पशु हे फक्त आहारच घेतात, त्यांना जे पाहिजे तेच घेतात. फक्त आपण जे म्हणतो की मानव हा खूप हुशार प्राणी आहे, तो मंगळावरती गेलेला आहे, त्याने टेक्नॉलॉजीमध्ये एवढी क्रांती केलेली आहे, परंतु एवढा माणूस हुशार असूनही ही परिस्थिती का आली की त्याला व्यसन करण्याची गरज का पडली? कारण काही कॉलेज कालावधीमध्ये कुठलंही व्यसन नसणारे काही व्यक्ती कालांतराने तो व्यसनाधीन झालेला दिसतो. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, त्यामध्ये सामाजिक कारणं आहेत, वैयक्तिक कारणं आहेत आणि ती कारणं त्यावरती मात करण्याचं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण खूप कारणं जगत असताना प्रत्येकाला अडचणी येतात आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी सरांनी अध्यात्माची चांगली जोड दिलेली आहे की आपण कुठलंही कारण असो की त्यासाठी सोल्युशन तंबाखू नाही आहे, सोल्युशन दारू नाही आहे, सोल्युशन कुठलंही व्यसनाधीन पदार्थ शरीरात घेणे हे सोल्युशन नाही. जर आपल्याला कुठली अडचण असेल ती अडचण दूर करण्यासाठी आपण त्यावरती मनन केलं पाहिजे, त्यावरती चिंतन केलं पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला मार्ग सापडतात. फक्त आपण टेन्शन घेऊन टेन्शन आपल्याला तात्पुरतं घालवण्यासाठी आपण व्यसन करतो, पण त्याची जेव्हा आपल्याला सवय लागते त्याचे विपरीत परिणाम आपल्या फक्त तोंडावरती होत नाही, त्याचे विपरीत परिणाम आपल्या ज्या काही शरीरातली वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, पचनसंस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, आपले वेगवेगळ्या अस्थिसंस्था आहे, सगळ्या संस्थांवरती त्याचे विपरीत परिणाम होतात. ते होऊ नये त्यामुळे आपण जी काही कारणं आहेत ती तंबाखू असेल, दारू असेल, वेगवेगळे जे व्यसनाधीन पदार्थ असेल, हुक्का आहे. आता तरुणांमध्ये बरंच प्रमाण वाढलं आहे की नाशिक त्यासाठी खूप फेमस आहे की जे व्यसनाधीन पदार्थांचं माहेरघर म्हणून नाशिक ओळखलं जातं आहे आणि देशाला एक संदेश देणारं सिंहस्थाचं कुंभमेळा जिथे भरतो असंही नाशिक ओळखलं जातं आहे. तर आपण जी वसंत व्याख्यानमालेतून आपल्याला नाशिकची ओळख काय करायची आहे की आपल्याला व्यसनाधीनतेपासून दूर जाणारा तरुण या नाशिकमध्ये राहतो, व्यसनाधीनतेपासून दूर राहणारा हा नागरिक या नाशिकमध्ये आहे, व्यसनाधीनतेला पराभूत करणारा नाशिककर या शहरात आपल्याला जर जन्माला घालायचं असेल, तयार करायचं असेल तर अशा व्याख्यानमालेची गरज आहे. ती वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून पूर्ण होते. खरंच आनंदाची गोष्ट आहे की आता आपण कारणं बघितली की कारणं तर आपण आता ती संपवणं गरजेचं आहे, परंतु मी एक अजून माझ्या लेखामध्ये अंतर्भूत केलेलं आहे की माझ्याकडे जर मी तंबाखू खाते पण जर दुकानातच नाही मिळाली तर, पण दुकानातच न मिळाली तर यासाठी कोण जबाबदार? आपण त्याला शासनालाही जबाबदार धरलं पाहिजे. आपण शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री बंद आहे, परंतु 100 मीटरच्या बाहेर विद्यार्थी जाऊ शकतो. याच्यावरती आपल्याला काय करता येईल, याच्यावरती जर शासनाने पॉझिटिव्हली विचार केला तर या माध्यमातून खरंच जे काय आपलं ध्येय आहे की आपल्याला तरुण व्यसनाधीनतेकडे गेला नाही पाहिजे, आपल्याला मध्यमवर्गीय व्यसनाधीनतेकडे गेला नाही पाहिजे, या समाजातील स्त्रिया मिस्त्री नाही वापरणार आणि त्यांचं आरोग्य अबाधित राहील, हे जर आपल्याला करायचं असेल तर आपलं वैयक्तिक, आपला समाज आणि आपलं शासन ह्या त्रिसूत्री कार्यक्रम जर आपण राबवला तरच आपण आपला नाशिक आहे, आपला देश आहे हा आपल्या व्यसनाधीनतेच्या विळख्यातून बाहेर काढू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. तर आपण ओरल कॅन्सरचे जे काही महत्त्वाचे साईन अँड सिम्पटम काय आहेत की बऱ्याच जणांना, बरेच रुग्ण आमच्याकडे येतात, सर फक्त छोटासा अल्सर आलेला आहे आणि तो काही नाही, थोडी एक गोळी घेतली की बरा होतो, परत तो 6 महिन्यांनी येतो. म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये जर आपल्याला अल्सर आलेला असेल, एखादी व्रण असेल, ती कशामुळे आलेली आहे? काही रुग्णांमध्ये कुठलाही शार्प ऑब्जेक्ट नाही आहे, तिथे काहीच नाही आहे. काही रुग्ण म्हणतात आम्ही व्यसनही करत नाही. तर अशा वेळेस ऑटोइम्युन डिसिजेसमुळे सुद्धा एखाद्या पेशंटला डायबिटीस आहे, एखाद्या पेशंटची इम्युनिटी डिप्रेस्ड आहे, हे सुद्धा त्यासाठी सिस्टेमिक कारणं असू शकतात. त्यामुळे आपल्याला तोंडातला कुठलाही आजार असेल की त्याचा अल्सर असो, आपल्या तोंडामध्ये व्हाईट पॅच तयार होतात,
काही रुग्ण म्हणतात सर काही नाही, माझा तोंडच तसं आहे, वाईट आहे. परंतु कालांतराने त्याचं इम्पॅक्ट ते वाढत जातं. त्यानंतर पेशंटला तोंडामध्ये आग व्हायला लागते, पेशंटला आ करता येत नाही. आणि पेशंटला आ करता येत नाही तेव्हासुद्धा पेशंट सिरियस नसतो. मग तो पेशंट काय करणार, कानाच्या डॉक्टरांना दाखवणार, घशाच्या डॉक्टरांना दाखवणार. आणि तिकडून परत ते पेशंट कुठे येतात, परत डेंटिस्टकडे येतात की ते म्हणतात दातांच्या तोंडांच्या डॉक्टरांना दाखवा. म्हणजे आपण कुठल्याच डॉक्टरवरती विश्वास ठेवत नाही की मला कॅन्सर झालेलाच नाही, मला कुठला आजारच नाही, फक्त मी त्या याच आपण मानसिकतेत असतो की मला काही झालेलं नाही. परंतु जेव्हा वेळ आपल्या हातातून गेलेली असते त्यावेळेस आपल्या हातात काहीच राहत नाही. त्यामुळे आपण ज्या कुठल्या डॉक्टरांकडे जाऊ त्या डॉक्टरांचं आपण ऐकलं पाहिजे. त्यांनी जे काही तुम्हाला तपासण्या सांगितल्या आहेत. आता असं पण म्हटलं जातं की डॉक्टर विनाकारण तपासण्या सांगतात, ते काही अंशी सत्यही असेल. परंतु आपण एक डॉक्टरकडे नाही दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन थर्ड ओपिनियन घेऊन आपण ते चेक केलं पाहिजे. आणि खरंच जर तिसराही डॉक्टर आपल्याला सांगत असेल की हे तपासणी करणं गरजेचं आहे तर नक्कीच आपण केलं तर आपण जे काही पुढचे तिसरी स्टेप आहे, दुसरी स्टेप आहे, यापासून आपण वाचू शकतो. आणि हां, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की आत्ताचा तरुण हा ज्या आईवडिलांनी जन्म दिलेला आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही तर डॉक्टरांवरती का ठेवणार. त्यामुळेच मी तुम्हाला काय म्हटलं की आपण एका डॉक्टरकडे नाही, दुसऱ्या डॉक्टरकडे नाही, तिसऱ्या डॉक्टरकडे जा. आणि जर तिन्ही डॉक्टर म्हणत असतील की तुम्हाला हे करावं लागेल तर आपण केलं तर त्यात हित आपलंच आहे. हां, तर आपण चौथा मुद्दा आहे की तोंड उघडता येत नाही. आणि लॉक जो होतो त्यामध्ये रुग्ण सांगतात की मला इथे लागलं होतं त्यामुळे मला तोंड उघडता येत नाही, मला लहानपणी लागलं होतं त्यामुळे तोंड उघडता येत नाही. परंतु ते मान्य करत नाहीत की मला व्यसन आहे, मी हे काहीतरी करतोय त्यामुळे मला हे घडलेलं आहे. आणि हे जेव्हा आपण सत्य स्वीकारू, जर आपण सत्य स्वीकारलं तर आपण त्यावरती लवकर इलाज करू शकतो. आणि लवकर इलाज केला तर आपण भयानक जो आजार आहे कॅन्सरला हरवणं अवघड नाही आहे. परंतु जर वेळेत आपण त्याला समजून घेतलं तर आपण नक्कीच त्याला हरवू शकतो. त्यामुळे आपण सेल्फ ॲनालिसिस आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतात याचं ॲनालिसिस केलं तर मला हा आजार होऊ शकतो का आणि मला ती शक्यता वाटते का, हे आपण जर स्वतः मान्य केलं तर नक्कीच आपण जे काही पुढचे दुष्परिणाम होणार आहेत आपण त्यापासून दूर राहू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा सांगेल की पहिला त्याची कारणं आपण बघितली, दुसरं आपण त्याचे साईन सिम्पटम बघितले की काय होतं. प्रथमतः अल्सर होतो, दुसऱ्यांदा आपल्याला ती गाठ तयार होते. कधी कधी गाठ आपण म्हणतो याची गाठ आहे, जबड्याच्या खालची गाठ आहे, तेही आपण समजू. परंतु कधी कधी मोठी गाठ तयार होते, असे कोबीच्या आकारासारखी अशी गाठ तयार होते, तरीही आपण दुर्लक्ष करतो. आणि जर दुर्लक्ष केलं तर नक्कीच त्याला आपण कंट्रोल करणं अवघड जातं. आता महत्त्वाची कारणं सांगताना मी सांगेल की आपण तोंडाची जी स्वच्छता आहे की बरेच रुग्ण बघतो की पान तंबाखू खातात परंतु त्यांच्या हिरडीमध्ये कॅल्क्युलस नावाचा एक घटक तयार झालेला असतो. कॅल्क्युलस हा कशाने बनतो की आपण जे खातो लाळेच्या ग्रंथी खाद्यपदार्थ त्यामुळे तो कडक बनतो. आणि तो कडक पदार्थ तो एक इरिटंट म्हणून गुटखा कसा एक इरिटंट म्हणून काम करतो कारण तोंडातली त्वचा ही नाजूक असते. त्या नाजूक त्वचेला आपण जर कंटिन्युअस क्रोनिक ट्रॉमा असेल, कंटिन्यू इरिटेशन असेल तर आपल्या नॉर्मल पेशींचं रूपांतर हे कॅन्सरच्या पेशीत होत असतं. त्यामुळे नॉर्मल पेशींना जर आपण ॲबनॉर्मल ट्रीटमेंट दिली तर ती ॲबनॉर्मल ट्रीटमेंट आपण नॉर्मल पेशींना कशी मिळणार नाही यासाठी आपण तोंडाची स्वच्छता व्यवस्थित केली पाहिजे. बरेच जण जे ब्रश आहेत आपण 3 महिन्यानंतर ब्रश बदलला पाहिजे. आता इंडिकेटर आलेत ब्रशवरती की कलर कोड असतो, तो कलर जर गेला तर आपण तो ब्रश फेकून द्यायचा. परंतु 3 महिन्यानंतर ते ब्रिस्टल्स आहेत ते पूर्ण वाकडे होतात आणि तरीही आपण तो ब्रश बदलत नाही. आणि तो ब्रश कधी कधी त्या आपल्याला
इजा होण्याचं कारण ठरू शकतो, तो पण आपण वेळीच बदलला पाहिजे. तिसरं कारण की आपण जे काही अक्कलदाढ येत असते, बऱ्याच रुग्णांमध्ये आता अक्कलदाढीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, कारण डेव्हलपमेंटमध्ये आपला जॉ छोटा होत चाललेला आहे आणि दात आहेत तेवढेच आहेत. तर अशा अक्कलदाढ जेव्हा गालात घुसते ती कंटिन्यू आपल्याला त्रास देते, त्यामुळे आपण गोळ्या घेतो, कालांतराने ते दुखणं बंद होतं, परत आपण थांबतो, परंतु ती दाढ परत येते आणि ती परत जेव्हा गालामध्ये घुसते तिथेसुद्धा अल्सर तयार होतो. ती जर ट्रीटमेंट आपण वेळीच केली तर तो अल्सर आपोआप नॅचरली बरा होतो, परंतु ती जर ट्रीटमेंट आपण वेळेत केली नाही, परत त्या अल्सरचं रूपांतर, नॉर्मल अल्सरचं रूपांतर कॅन्सरच्या अल्सरमध्ये होऊ शकतं. आणि त्यामुळे आपण अक्कलदाढ जे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाण आहे त्याकडे पण आपण दुर्लक्ष करता कामा नये. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांमध्ये कवळी घातली जाते किंवा बऱ्याच पेशंटचे इम्प्लांट किंवा नवीन दात बनवलेले असतात. हे नवीन दात योग्य मापात, आता गंगेवरती आम्ही बघितलं क्वॅक डेंटिस्ट आहेत. क्वॅक डेंटिस्ट काय करतात की घरोघर जाऊन दात बनवतात आणि जे आमच्या नगरपालिकेच्या दवाखान्यात येतात, सर नंतर तो टोचायला लागलेत, तिथे पस झालेला आहे आणि ते काढून टाका. म्हटलं कुठे बनवलं होतं? गंगेवर बनवलं होतं किंवा जुन्या नाशकात. ते घरोघर येतात किंवा तिकडे देवळाली परिसरात ते बरेच क्वॅक डेंटिस्ट आहेत की ते स्वस्तात दात बनवून देतात, परंतु त्यांचा कुठलाही ॲनाटॉमीचा अभ्यास नसतो. दातांची रचना काय आहे, हिरडी काय आहे, दातांचा जबडा काय आहे. अशा ठिकाणी जर आपण दात बसवले तर नक्कीच ते फक्त टेक्निकली दात बनतात, कारण दात बनवताना आपण त्या खाली जे सॉफ्ट टिश्यू आहेत त्याच्यावरती प्रेशर किती दिलं पाहिजे, ते माप घेतानासुद्धा आपल्याला अंडर प्रेशर माप घेऊन चालत नाही, ते रिलीफ आपल्या टिश्यूवरती दाब नाही गेला पाहिजे. कारण जेव्हा आपल्या तोंडातल्या नाजूक आवरणावरती दाब येतो तेव्हा तिथला ब्लड सप्लाय थोडा कमी होण्याची शक्यता असते आणि ती ब्लड सप्लाय कमी झाला जिथे जिथे होतो, मग तिथे आपण तिथे नेक्रोसिस होऊन तिथे ती जखम तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण क्वॅक डेंटिस्टकडून दात बसवणं हे सुद्धा टाळलं पाहिजे. आता आपण बघितलं साईन सिम्पटम्स, इटिओलॉजी, कारणं. आता जर आपण ट्रीटमेंट बघितली तर कॅन्सरची ट्रीटमेंट आपण नाशिकमध्ये अगोदर फक्त नामको कॅन्सर हॉस्पिटलच होतं, परंतु आता नाशिकमध्ये कॅन्सरचे जवळजवळ शताब्दी हॉस्पिटल आहे, मानवता आहे, नाशिक रोडला पण अजून एक हॉस्पिटल होतं आहे. हे कारण असं काय दाखवतं की कॅन्सरचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. हे का वाढत चालले? ग्रामीण भागात तर जास्त रुग्ण आहेत, कारण ग्रामीण भागात स्ट्रेस ब्रेकिंग ॲप्लायन्सेस नाही आहे. काही स्ट्रेस, सासूसुनाचं भांडण झालं तरी तंबाखू, आणि मुलींना त्या काळात तंबाखूची सवय लागलेली जाते. म्हणजे आपण म्हणतो की कॅन्सर हा माणसांनाच होतो, प्रमाण जास्त आहे, परंतु आता महिलांमध्ये सुद्धा ते वाढत चाललेलं आहे. तर हे थांबवण्यासाठी आपल्याला जे काही स्ट्रेस ब्रेकिंग ॲप्लायन्स, अध्यात्माची आपल्याला जोड घेता येईल. आपण तिसरा मुद्दा बघतो की ट्रीटमेंट. यामध्ये समजा ठीक आहे आपल्याला कॅन्सर आहे हे निदान झालं की त्यानंतर त्याची सुरुवातच होते बायोप्सीपासून. म्हणजे बायोप्सी म्हणजे काय? ते तिथला तुकडा काढणं, म्हणजे इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे, त्रासदायक प्रोसिजर आहे. दुसरी आहे सर्जरी. सर्जरीमध्ये कधी कधी गाठ छोटी असेल तर ती आपण काढून घेतो, परंतु त्या गाठीचाही रिकरन्स म्हणजे परत होण्याची शक्यता असते. त्यासाठी परत आपण रेडिएशन देतो. म्हणजे रेडिएशनचे कॉम्प्लिकेशन काय आहेत? म्हणजे जे रुग्ण रेडिएशन घेतात त्यांची त्वचा काळी होते, त्यांच्या केस जायला लागतात, त्यांच्या तोंडातल्या ग्रंथी सलायव्हरी ग्लँड्स आहेत त्या कमकुवत होऊन लाळ जे काय तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, त्याला झिरोस्टोमिया म्हणतात. आणि जर ते लाळ तयार होण्याचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला तोंडात आग होते. आपण जे काही रेग्युलर जेवण आहे ते सुद्धा जेवण करू शकत नाही, आपले टेस्ट जाते, आपल्या तोंडात परत रेडिएशनमुळे अल्सर होण्याची शक्यता असते. परत आपल्याला सेकंडरी जे काही बुरशी तोंडात लागणे, कॅन्डिडियासिस, हे सगळे सेकंडरी आजार होण्याची शक्यता असते. हे जर सगळं आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर सोपा उपाय की आपण जे काही वाईट कृती करतो की जे व्यसन करतोय ते जर आपण केलं नाही तर आपल्याला बायोप्सी करण्याची गरज नाही. ते जर आपण केलं नाही तर आपल्याला सर्जरी करण्याची गरज नाही. आणि जर
कधीकधी हा कॅन्सर आपल्या जिभेपुरताच राहत नाही, गालापुरताच राहत नाही, तो बोनमध्ये सुद्धा पोचतो. आणि बोनमध्ये जेव्हा पोचतो तेव्हा तो स्प्रेड 3 मार्गातून होतो, लिम्फॅटिक, ब्लड आणि लोकल स्प्रेड. तर अशा वेळेस काय होतं की तुमच्या लिम्फॅटिकमध्ये गेला तर आपल्याला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण बरेच बघतो की कमांडो ऑपरेशन केलं जातं. मग तुम्हाला जेवण करता येत नाही, मग नाकामध्ये नळी घातलेली असते, तुमचा जबडा काढलेला असतो, तुमचा चेहरा कुरूप होतो. हे सगळं जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला सगळ्यांना कॅन्सरचे कारणं समजून घेणं गरजेचे आहे. आणि आपण जर बघितलं की तिसरा मुद्दा आहे की किमोथेरपी म्हणजे त्यामध्ये पूर्ण सलाईनद्वारे औषधं देतात. मग त्याचे बरेच वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत. महिलांमध्ये त्याचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होतात, पुरुषांमध्ये वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होतात. हे जर आपल्याला सगळं, कारण तुमचा बोन लॉस होतो, प्रतिकार क्षमता कमी होते आणि विकनेस येतो, हे सगळं आपल्याला 3 मोठमोठे जर कॉम्प्लिकेशन होऊ द्यायचे नसतील तर नक्कीच आपण कॅन्सर समजून घेणं खरंच आजच्या काळाची गरज आहे. कारण बऱ्याच कुटुंबामध्ये बघतो की जे कमवते पुरुष असतात त्यांनाचे व्यसनं असतात, त्यांनाच ताणतणाव असतो आणि तेच याचे बळी पडतात. आणि जेव्हा घरातला एखादा कर्ता पुरुष याचा बळी पडतो तेव्हा त्या कुटुंब व्यवस्था कशी बिघडून जाते, त्या कुटुंबाचं अर्थशास्त्र बिघडतं, त्या कुटुंबाचं मानसशास्त्र बिघडतं आणि समाजशास्त्रही त्याला काही करू शकत नाही. अशा वेळेस आपण व्यक्तिगत पातळीवर जर मला जे माहिती आहे ते जर मी प्रत्येकाला सांगितलं, या वाईट कृतीपासून आपण सगळ्यांनी जर ठरवलं की जो माझ्या सोबती असेल, आपण हे बरेच व्यसनं बघतो की जे कलाकार आहेत, साहित्यिक आहेत, की जे ब्रेन ओरिएंटेड काम करतात त्यांच्यामध्ये जास्त हे प्रमाण दिसतं. आणि बरेच रुग्ण मी असंही बघतो की बरे होतात, असे रुग्ण आहेत की ज्यांचे किमोथेरपी झाली आहे, बरे झालेत, पण परत ते घ्यायला लागतात. अशा वेळेस आपण त्या रुग्णाला माफ करणं गरजेचं असतं, कारण तो त्या ड्रगचा ॲडिक्ट झालेला असतो, ड्रग डिपेंडंट झालेला असतो. जसं एखाद्या रुग्णाला अन्न दिलं नाही तर तो जगू शकत नाही, तसंच त्याच्या शरीराला त्या निकोटीनची किंवा त्या जे काय घटक असेल त्या घटकची गरज झालेली असते, त्याशिवाय तो जगूच शकत नाही. परंतु अशा वेळेस फक्त आपण त्याला एक सल्ला देऊ शकतो की त्याची मात्रा कमी कर. सुरुवातीला तू जर 10-15 पुड्या खात असेल तर तुला करमतच नाही तर फक्त 1 दाणा घे तंबाखूचा, परंतु त्याचं जे काय विष आहे ते तुझ्या शरीराला घातक ठरणार नाही, त्याचा टॉक्सिक डोस आहे तो तुला शरीराला हानिकारक ठरणार नाही. अशा पद्धतीने जर आपण वेगळ्या पद्धतीने त्यांना समुपदेशन केलं तर नक्कीच रुग्णसुद्धा ऐकतात. आणि रुग्ण शेवटच्या स्टेजला जेव्हा ऐकत नाही तेव्हा त्या रुग्णच राहिलेला नसतो, परंतु 100मधले जवळजवळ 90% रुग्ण हे आपलं व्यसन सोडून देतात आणि योग्य मार्गाने जीवन व्यतीत करत असतात. आणि आता आपण जे काही 3 ट्रीटमेंट रेमेडीज बघितल्या आणि नंतर त्याचे जे कॉम्प्लिकेशन होतात ते कॉम्प्लिकेशन पण बघितले की बऱ्याच स्त्रियांचं आपण जेव्हा बघतो की केस गेलेले असतात, जबडा काढलेला असतो, नवीन दात बसवता पण येत नाही. अशा वेळेस त्या स्त्रीचं जे काही लाईफ असतं फ्रस्ट्रेशनमध्ये असतात. तो पुरुष जेव्हा त्याला जबडा काढलेला असतो, जेवता येत नाही, ते मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालेलं असतं. आणि जेव्हा फक्त ते एक बॉडी म्हणून जिवंत असतात परंतु ते व्यक्ती म्हणून जिवंत नसतात. आणि अशा वेळेस तो रुग्ण जेव्हा फक्त व्यक्ती म्हणून जिवंत असतो अशा वेळेस तो रुग्ण वेगवेगळे विचार मनात येतात आणि आपण जे काही म्हणतो सुसाईड, हे शेवटची म्हणजे बरा झालेला रुग्णसुद्धा तो कॅन्सरने मारण्याऐवजी तो मानसिक खच्चीकरण होऊन मेलेला असतो. त्यामुळे या एका व्यसनाची तीव्रता किती दाहक आहे आणि त्याचे परिणाम किती वाईट आहेत हे आपल्या नजरेसमोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी अर्धाच तास वेळ दिलेला होता. मी पूर्ण टेक्निकल स्टममध्ये गेलेलो नाही,
परंतु मी या ठिकाणी काही पेशंटची एक सांगेल की एक पेशंटचा अनुभव सांगेल की तो पेशंटला सर कॅन्सर होता, डायग्नोज पण केलं आहे, त्याला सांगितलं, त्याने मला एक पाणी दाखवलं, सर ये अल्लाह का वाटर है और ये वाटर मुझे दिया है, जमजम का वाटर, और उससे मैं अच्छा होऊंगा ऐसा मुझे मौलवी ने बोला है. तर मी या ठिकाणी असं आव्हान करेल की जे काही मॉडर्न सायन्स आहे त्याला लिमिटेशन आहेत हे आपण मान्य करू, परंतु जेव्हा एखादा आजार आपल्याला डिटेक्ट झालेला असतो, तो कन्फर्म झालेला असतो, अशा वेळेस तरी आपण अंधश्रद्धेचा बळी न ठरता आपण त्याला जे काही शास्त्रीय ट्रीटमेंट आहे ती आपण ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच आपण या दुर्धर आजारातून बरे होऊ शकतो. आणि आपण जर बरे झालो तर मी या ठिकाणी बऱ्याच माझ्या रुग्णांना सांगत असतो की तुम्ही बरे झाल्यानंतर तुम्ही एकच काम करायचं, तुम्ही तुमच्या 5 मित्रांना सांगायचं मी याच्यातून बरं झालो, मला हा त्रास झाला आहे, तू नको खाऊ. एवढं जरी प्रत्येकाने केलं तर आपलं जे काही मिशन आहे टोबॅको फ्री इंडिया हे निश्चितच आपल्याला साध्य करण्यासाठी वेळ लागणार नाही. जर आपण व्यसन टाळलं तर आपण मुख कर्करोग नक्कीच टाळू शकतो आणि आपण सुजलाम सुफलाम नाशिक, निरोगी नाशिक आणि निरोगी भारत घडवण्यासाठी जे काही आपल्याला आवश्यक निरोगी तरुण, कारण जगामध्ये फक्त यंगस्टर इंडियाकडे आहेत आणि ही मोठी ताकद जर आपण व्यसनामध्ये घालवण्यापेक्षा जर आपण पॉझिटिव्ह थिंग्समध्ये घालवली तर आपण सशक्त भारत घडवण्यास आपल्याला वेळ लागणार नाही. आपण जे काही मुखकर्करोगाशीच भांडत आहोत तो एक आपल्या शरीराचा भाग झाला, परंतु आजही जग वेगवेगळ्या युद्धजन्य परिस्थिती असेल, वेगवेगळ्या सामाजिक दाह असतील, हिंदू मुस्लिम वाद असतील, हे पण मोठे कॅन्सर आहेत. याविरुद्ध पण आपल्याला जगण्यासाठी सरांनी जे काही अध्यात्म सांगितलं आहे त्याची जर आपण जोड झाली तर आपण तोंडाचा कॅन्सर आणि आपला समाजातला कॅन्सर दोन्ही आपण दुरुस्त करण्यासाठी आपण सगळे समर्थ ठरू. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, तुमच्यापर्यंत माझे विचार पोचवण्याची संधी दिली, मी वसंत व्याख्यानमालेच्या ऋणात राहू इच्छितो. आणि आपण या ठिकाणी शपथ घेऊया की मला या नाशिकमधला कुठलाही तरुण जर या व्यसनांमध्ये अडकलेला असेल तर आपण त्याला कसं दूर करता येईल हे आपण प्रत्येकाने जर ठरवलं तर नक्कीच आपण जो मोठा कॅन्सर भारत हा कॅन्सरची बाजारपेठ म्हणून आज उदयास येत आहे ती आपण थांबवूया आणि ही आपण शपथ घेऊया. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर विशाल जाधव यांनी आत्ताच आपल्याला कर्करोगापासून लांब राहण्यासाठी तो आपल्याला किंवा आपल्या स्नेहीजनांना होऊच नये यासाठी काय काळजी घ्यायची याचं अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचं हे प्रायोजक नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक होती. ही बँक नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सरच्या विरुद्ध लढण्यासाठी हॉस्पिटल देखील चालवते आणि अनेक गोरगरीब रुग्णांना या हॉस्पिटलचा अतिशय चांगला उपयोग होत असतो.